टीव्ही विश्वात सध्या एका अतिशय लोकप्रिय आणि गाजणाऱ्या मालिकेने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलंय. महाडिक कुटुंबात चाललेला हा हाय व्होल्टेज ड्रामा आता एका अशा वळणावर आला आहे जिथे सत्तेचा खेळ आणि सुडाची आग एकत्र पाहायला मिळत आहे. आज आपण याच थरारक आणि तितक्याच भावनिक भागाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. गोष्ट सुरू होते त्या भयानक कटापासून जो राणीला कोर्टात जाण्यापासून रोखण्यासाठी रचला गेला होता. विक्रांत आणि उर्मिला या दोघांनाही चांगलंच ठाऊक होतं की जर राणी कोर्टात पोहोचली तर त्यांचे सगळे पत्ते साफ होणार. म्हणूनच त्यांनी एक अत्यंत नीच मार्ग निवडला. देवाच्या पवित्र प्रसादाचा वापर करून त्यात गुंगीचं आणि तब्येत बिघडवणारं औषध मिसळून त्यांनी राणीला संपवण्याचा किंवा किमान तिला कोर्टाच्या चौकटीबाहेर ठेवण्याचा कट रचला. काही वेळासाठी तर संपूर्ण महाडिक कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली होती. राणीची तब्येत इतकी ढासळली होती की तिला साधं उभं राहणंही कठीण झालं होतं. विक्रांत आणि त्याचे वकील कोर्टात बसून मनातल्या मनात पेढे वाटत होते. त्यांना वाटलं, बस आज राणी आली नाही की खेळ संपला. आबासाहेबांचं सगळं साम्राज्य आता आपल्या खिशात. पण म्हणतात ना मंडळी, ज्यांच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद आणि सत्याची ताकद असते त्यांना हरवणं जगातील कोणत्याही दुष्ट शक्तीला जमत नाही. राणीचं डोकं गरगरत होतं, डोळ्यांसमोर अंधारी येत होती, पण तिच्या मनातली जिद्द आणि आबासाहेबांबद्दलचा आदर तिला स्वस्थ बसू देत नव्हता. इंद्रा तिच्याजवळ बसून तिची काळजी घेत होता, तिला आराम करायला सांगत होता. आबासाहेबांच्या डोळ्यात तर स्वतःच्या हतबलतेमुळे पाणी आलं होतं. त्यांना अपराधी वाटत होतं की त्यांच्यामुळे राणीचा जीव धोक्यात आलाय. पण राणीने जे शब्द उच्चारले ते कोणत्याही स्वाभिमानी स्त्रीचे डोळे उघडणारे होते. ती म्हणाली, आबा, हे घर जेवढं तुमचं आहे तेवढंच माझंही आहे. तुमचा सन्मान हा माझा सन्मान आहे आणि तुमच्या आदरासाठी मला कितीही दुःख सोसावं लागलं तरी मी मागे हटणार नाही. हाच तो आत्मविश्वास होता ज्याच्या जोरावर राणीने स्वतःला सावरलं आणि ती कोर्टाच्या दिशेने निघाली. दुसरीकडे कोर्टाचं वातावरण अतिशय गंभीर होतं. विक्रांत आणि त्याचे कारखाने वकील एकमेकांकडे बघून विजळी हसू हसत होते. जज साहेबांनी कोर्टाचे कामकाज सुरू केले आणि विचारणा केली की राणी महाडिक कुठे आहेत. नेमका त्याच क्षणी जेव्हा विक्रांतला वाटलं की तो जिंकला, कोर्टाचा मुख्य दरवाजा जोराने उघडला आणि दारात उभी होती राणी महाडिक. तिला तिथे पाहून जणू विक्रांतच्या छातीत धकीच भरली. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं आणि उर्मिलाला तर एसी हॉलमध्येही घाम फुटला. राणीने कोर्टाची माफी मागितली आणि जज साहेबांसमोर आत्मविश्वासाने उभी राहिली. जेव्हा जज साहेबांनी पुराव्यांबद्दल विचारलं तेव्हा राणीने आपल्या बॅगेतून अशा काही गोष्टी काढल्या ज्याने संपूर्ण केसचा नूरच पालटून टाकला. तिने एकामागून एक पुरावे सादर करायला सुरुवात केली. आधी त्या खोट्या नोटरीवाल्याचं पितळ उघड पाडलं, त्यानंतर बसचं तिकीट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावातील त्या निष्पाप साक्षीदारांना कोर्टासमोर उभं केलं ज्यांना विक्रांतने धमकावलं होतं. जुन्या कागदपत्रांची जेव्हा कोर्टाने पडताळणी केली तेव्हा विक्रांतच्या वकिलांकडे बोलण्यासाठी एक शब्दही उरला नाही. कोर्टात इतकी शांतता पसरली होती की तिथे सुई पडली तरी आवाज येईल. अखेर जज साहेबांनी निकाल वाचनास सुरुवात केली. कोर्टाने स्पष्ट केलं की आबासाहेब महाडिक यांच्यासोबत खूप मोठी फसवणूक झाली आहे आणि म्हणूनच कोर्ट या मालमत्तेचे सर्व कायदेशीर हक्क पुन्हा एकदा आबासाहेब महाडिक यांना बहाल करत आहे. हा निकाल ऐकताच राणीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. इंद्राने सुटकेचा श्वास घेतला आणि संपूर्ण महाडिक कुटुंबाने देवाचे आभार मानले. पण मंडळी, खरी मजा तर कोर्टाच्या बाहेर म्हणजेच महाडिक बंगल्यात सुरू होणार होती. कोर्टातील या मानहानीकारक पराभवानंतर विक्रांत आणि उर्मिला यांचे पाय जमिनीवर ठरत नव्हते. रात्री उशिरापर्यंत दोघे झोपडीवजा घरात बसून रडत होते. उर्मिला तर पूर्णपणे खचली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण महाडिक कुटुंब हॉलमध्ये एकत्र आलं. आबासाहेब आपल्या मुख्य खुर्चीवर मोठ्या दिमाखात बसले होते. बाजूला राणी, इंद्रा, मालती आणि रत्नाई उभे होते. विक्रांत आणि उर्मिला मान खाली घालून गुन्हेगारासारखे उभे होते.
अचानक विक्रांत आबासाहेबांच्या पाया पडला, गुडघ्यावर बसून माफीची भीक मागू लागला. उर्मिलाही रडतरडत म्हणाली, आबा, आम्हाला एक संधी द्या, आमच्याकडून चूक झाली. सगळ्यांना वाटलं की आबासाहेब नेहमीप्रमाणे मोठ्या मनाने त्यांना माफ करतील. पण यावेळी आबासाहेबांचे रूप वेगळंच होतं. त्यांच्या चेहऱ्यावर एक कठोरपणा होता. ते आपल्या जागेवरून उठले आणि अत्यंत करारी आवाजात म्हणाले, माफी? कोणत्या तोंडाने माफी मागताय? जेव्हा तुम्ही आम्हाला आमच्याच घरात नोकर बनवलं, आमचा अपमान केला, आम्हाला घराबाहेर हाकलून लावलं, तेव्हा तुम्ही आम्हाला माफी दिली होती का? नाही. मग आज जशी शिक्षा तुम्ही आम्हाला दिली होती, तशीच शिक्षा आता तुम्हाला भोगून पूर्ण करावी लागेल. आबासाहेबांनी जाहीर केलं की आजपासून हे दोघे बंगल्यात पायही ठेवणार नाहीत. ते समोरील छोट्या झोपडीत राहतील आणि महाडिक कुटुंबाचे नोकर म्हणून घरातील सगळी काम करतील. आता विचार करा मंडळी, ज्या विक्रांत आणि उर्मिलाने आयुष्यात कधी पाण्याचा साधा ग्लास सुद्धा स्वतःच्या हाताने उचलला नव्हता, त्यांच्यावर थेट शारीरिक कष्टाची वेळ आली. दुसऱ्या दिवशी सकाळी मालतीने उर्मिलाच्या हातात झाडू दिला आणि संपूर्ण अंगण स्वच्छ करायला सांगितलं. तर विक्रांतच्या हातात पाण्याच्या बादल्या देऊन त्याला विहिरीवरून पाणी भरून आणण्याची शिक्षा दिली. जेव्हा विक्रांत डोक्यावर पाण्याच्या बादल्या घेऊन चालत होता, तेव्हा गावातले लोक रस्त्यावरून जाताना त्याची थट्टा उडवत होते. लोक म्हणत होते, बघा रे बघा, कालपर्यंत महाडिक कुटुंबाचा खोटा मालक बनून फिरणारा विक्रांत आज स्वतःच्याच घरात गडी बनून पाणी भरतोय. हे ऐकून विक्रांतच्या मनात संतापाचा आणि जळफळाटाचा डोंब उसळला होता, पण कोर्टाच्या नियमांमुळे तो काहीच करू शकत नव्हता. दुसरीकडे राणी आणि इंद्रा हॉलमध्ये बसून विचार करत होते की चला, अखेर सत्याचा विजय झाला आणि वाईट लोकांचा पराभव झाला. पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की विक्रांत हा पिंजऱ्यात कोंडलेल्या त्या वाघासारखा आहे, जो शांत बसला तरी मनात शिकारीचा डाव आखत असतो. विक्रांतने त्या रात्री उर्मिलाला सांगितलं, उर्मिला, जर आपल्याला या महाडिक साम्राज्यात पुन्हा प्रवेश करायचा असेल, तर आधी आपल्याला यांचा विश्वास जिंकावा लागेल. आपल्याला चांगल्या लोकांचा मुखवटा घालावा लागेल. त्यानुसार दुसऱ्या दिवसापासून विक्रांतचं वागणं पूर्णपणे बदललं. तो आबासाहेबांशी अत्यंत नम्रपणे बोलू लागला, कामात राणीला मदत करू लागला आणि इंद्रासमोर एक आदर्श व्यक्ती असल्याचा अभिनय करू लागला. घरातील काही जणांना वाटलं की कदाचित शिक्षेमुळे विक्रांत खरोखरच सुधारला आहे, पण हा तर त्याचा नवा आणि अत्यंत धोकादायक डाव होता. एका दिवशी त्याला समजलं की घरच्या जुन्या तिजोरीमध्ये मालमत्तेची काही अतिशय महत्वाची आणि गोपनीय कागदपत्रं ठेवली आहेत. त्याच्या डोक्यात तात्काळ एक नवी चोरीची योजना शिजली. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण घर गाढ झोपेत होतं, तेव्हा विक्रांत मांजराच्या पावलांनी हळूच बंगल्यात शिरला. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून तो तिजोरीच्या जवळ पोहोचला आणि त्याने लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना, चोराचे पाय नेहमीच लटके असतात. मालतीला आधीपासूनच विक्रांतच्या बदललेल्या वागण्यावर संशय होता. ती अंधारात लपून त्याच्यावर लक्ष ठेवून होती. विक्रांतने तिजोरीला हात लावताच अचानक हॉलमधील सगळे दिवे अलखाखले आणि समोर आबासाहेब, राणी, इंद्रा आणि मालती उभे होते. विक्रांतचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. आबासाहेब कडाडले, पुन्हा तीच लायकी दाखवलीस ना विक्रांत? राणीनेही त्याला चांगलंच सुनावले, तुमचा हा खोटा मुखवटा आता सगळ्यांसमोर उघडा पडलाय विक्रांत सर. पण विक्रांत एवढ्यावरच थांबणारा कुठला? हा डाव फसल्यावर त्याने आणखी एक भयंकर नीच कृत्य करायचं ठरवलं. यावेळी त्याने थेट राणी आणि इंद्रा यांच्या पवित्र नात्यावर घाला घालण्याचं ठरवलं. त्यांच्यात संशय आणि भांडण निर्माण करण्यासाठी त्याने काही खोटे मेसेजेस आणि एडिट केलेले आक्षेपार्ह फोटोज तयार केले. उर्मिलाच्या मदतीने त्याने ते फोटोज राणी आणि इंद्रापर्यंत पोहोचवण्याची चाल खेळली. विक्रांतला पूर्ण खात्री होती की या एका डावामुळे राणी आणि इंद्रा यांच्यात कधीही न मिटणारा गैरसमज निर्माण होईल. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. तो मोबाईल अपघाताने थेट इंद्राच्याच हाती लागला. इंद्राने आपल्या हुशारीने त्या मेसेजेस आणि फोटोमागचं सत्य शोधून काढलं आणि विक्रांतचा हा दुसरा डावही पुरता फ्लॉप ठरला.
आता मात्र आबासाहेबांचा संयम सुटला होता. त्यांनी विक्रांतला बजावलं की तुला सुधारण्याची शेवटची संधी दिली होती, पण तू सुधारणार नाहीस. सलग 2 मोठे डाव फसल्यामुळे आणि घरामध्ये पुन्हा एकदा नाचक्की झाल्यामुळे विक्रांत आता पूर्णपणे बिथरला आहे. त्याच्या डोक्यातील शांतता संपली असून तिथे आता फक्त आणि फक्त सुडाचा वणवा पेटला आहे. झोपडीत उर्मिलाने जेव्हा त्याला विचारलं, विक्रांत, आता आपले सगळे मार्ग बंद झालेत, आता आपण काय करणार, तेव्हा विक्रांतच्या चेहऱ्यावर एक अत्यंत क्रूर आणि धोकादायक हसू आलं. तो म्हणाला, उर्मिला, आता लहान सहान डाव खेळण्यात काही अर्थ नाही. आता मी असा खेळ खेळणार ज्यामुळे हे संपूर्ण महाडिक कुटुंब पुन्हा एकदा रस्त्यावर भिकेला लागेल. यावेळी मी त्यांच्या चांगुलपणावर नाही, तर थेट त्यांच्या सर्वात कमकुवत जागेवर म्हणजेच त्यांच्या वीक पॉइंटवर असा वार करणार, जिथून त्यांना वाचवायला ना राणी येऊ शकणार ना इंद्रा. विक्रांतच्या या शब्दावरून आणि त्याच्या डोळ्यांतील क्रूरतेवरून स्पष्ट होते की महाडिक कुटुंबावर आतापर्यंतचं सर्वात मोठं आणि भयंकर संकट येणार आहे. विक्रांतचा हा मास्टर प्लॅन नेमका काय असेल? तो कोणाचा वापर करून महाडिक कुटुंबाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राणी आणि इंद्रा या येणाऱ्या महाभयंकर वादळाच्या सुगावा वेळेत लावू शकतील का? हे सर्व पाहणं आगामी भागांमध्ये अतिशय उत्कंठावर्धक ठरणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? विक्रांतचा पुढचा डाव काय असू शकतो आणि राणी त्याला कसं उत्तर देईल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा तुमची आवडती मालिका आणि अशाच नवनवीन रंजक घडामोडींसाठी जोडलेले रहा. धन्यवाद.